नमस्कार. आज आपण एकदम सोप्या आणि स्वादिष्ट तिळगुळ लाडवांची रेसिपी बघणार आहोत. मकर संक्रांती जवळ आली आणि गोडसर सणाला तिळगुळ लाडू नसेल तर मजा नाही ना. हे कुरकुरीत तीळ आणि गुळाच्या गोडव्याने तयार केलेले लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि तेवढेच चविष्टही. तुम्हाला फक्त काही सोपे टिप्स पाळायचे आहेत आणि हे लाडू अगदी परफेक्ट तयार होतील. तर मग वाट कसली पाहताय? आपल्या किचनमध्ये या स्वादिष्ट गोडव्याची जादू पसरवा मकर संक्रांतीच्या खास निमित्ताने. घरच्यांना आणि मित्रमैत्रिणींना बनवून खायला घाला. तर इथे मी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 चम्मच आपल्याला तूप लागेल. इथे आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया छान खरपूस असे. इथे बघू शकता शेंगदाणे भाजलेले आहे. आता ते आपण थंड करायला ठेवूया. आता इथे आपण तीळ भाजून घेऊया. तीळ छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला आणि ते तडतडायला लागले की समजायचं की तीळ भाजलेले आहेत. आता बघू शकता इथे छान तीळ भाजून घेतलेले आहे. आता ते आपण थंड करायला ठेवून देऊया. तीळ थंड होईपर्यंत आपण आता आधी शेंगदाणे वाटून घेऊया भाजलेले. या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये तीळ ऍड करून ते सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचे आहे. एकसारखं मिक्सर चालू नाही ठेवायचं आपल्याला, ते लक्षात ठेवायचं. नंतर ते वाटल्यानंतर परत आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. मी इथे फक्त अर्धाच गूळ घातलेला आहे. बाकीचा उरलेला गूळ मी नंतर परत एकदा त्याच्यामध्ये फिरवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप सुद्धा ऍड करून घेतलेला आहे मी. ते सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करून आपल्याला परत वाटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सर्व एका भांड्यामध्ये काढून ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी भाजलेले तीळ साईडला काढून ठेवले होते 2 चमचे. ते सुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. त्या तिळामुळे काय होते ना, ते दिसायला सुद्धा खूप छान येते आणि दाताखाली आल्यानंतर त्याचा एक क्रंचीनेस खूप छान अशी टेस्ट येते त्या लाडवाला. त्यामुळे अख्खे तीळ थोडेसे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते सुद्धा याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे. आता ह्या प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कॉमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला हा लाडू कसा वाटला. धन्यवाद.